लाईव्हला लाईक करून घ्या. कोमलताई सपोर्टिंग मेसेजसाठी थँक्यू. का बोलत नाही साहेब? काहीतरी कामात असतील ना, बोलत नाही तोपर्यंत. राजदादा काय कामात असाल तर सांगून जा. कोमलताई जेवण झालं का? जेवण झालं का कोमलताई? झालं, 10 मिनिटं झाले, आता बंद करते. कोमलताई करू का बंद? करते बंद. मला पण लय कंटाळा आलाय, झोप लागते ना मला सारखी, ताप वगैरे लय आलाय. नाही झालं जेवण. कोमलताई लय वेळा केला जेवणाला, जेवण करून घ्या ना आता. हे देवा देवा. प्रगती ताई काय झालं, देवाला बोलवायला लागला तुम्ही? आपली एसटी बीच कसं कमी जास्त करायला गेलाय. आपलं बोलणं काय झालं, रात्रभर लाईव्ह चालू ठेवायची. हो हो दिनकर दादा झालं. थँक्यू सो मच, तुम्ही रात्रभर सपोर्ट केला मला. असाच सपोर्ट राहू द्या. आज काय ठेवणार नाही, आज 3 वाजल्यापासून ठेवणार आहे. दिनकर दादा आज 3 वाजता चालू करणार आहे पहाटे, आणि 7 वाजेपर्यंत चालू ठेवणार आहे, 2-3 तास फक्त. चला ओके बाय, गुड नाईट सर्वांना. आता मी झोपून जाते. काळजी घ्या दिनकर दादा, आणि 3 वाजता लाईव्ह चालू करा. कोमलताई काय मेनू? मेनू काय आहे कोमलताई, सांगून जावा जाता जाता यांना. नवनाथ दादा म्हणतात रामकृष्ण हरिताई. रामकृष्ण हरी. नवनाथ दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं. बोला नवनाथ दादा, कशी आहे तब्येत तुमची? समाधान दादा म्हणतात बऱ्याच वेळा आराम करा आणि भरपूर झोप घ्या, लवकर पुन्हा भेटूया. गुड नाईट ताई. ओके ओके चालेल, थँक्यू सो मच समाधान दादा. दिनकर दादा म्हणतात राजे लाईव्ह आहे का नाही? रात्री रात्री नाही, 3 वाजता लाईव्ह चालू करणारे रात्रीचे. आणि थांबा म्हणतात. आणि नवनाथ दादा म्हणताय तब्येतीची काळजी घे रे. हो नवनाथ दादा घेते. नवनाथ दादा मला तुमच्याशी बोलायचं आहे, पण असं नाही. दिनकर दादा म्हणतात रात्रीच्या लाईव्हला आहे का नाही? रात्रीचे लाईव्ह 3 वाजता आहे दिनकर दादा, 3 वाजता चालू करते रात्री. प्रगती ताई म्हणतात नवनाथ दादा तब्येत कशी आहे? नवनाथ दादा तब्येत कशी आहे तुमची? साधच आहे ताई, साधच आहे का? उद्या मंगळवार आहे, काय तर बेत करा कोमलताई. मला रस्ता पाठवा सर, दे तर जाईल माझी. सपोर्टिंग मेसेजसाठी थँक्यू. नवनाथ दादा बोला ना तुम्ही. नवनाथ दादा तुम्ही बोलत का नाही माझ्यासोबत? बाई ग. हा कोमल. अगं प्रगतीताई रस्सा पिला ना, तिखट तिखट गरम गरम रस्सा प्यायचा आणि मग सर्दी जाते. केदार पाटील नमस्कार, लाईव्ह मध्ये स्वागत आहे. तुम्ही पहिल्यांदा आलात लाईव्हला. लाईव्हला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. माझे लॉंग व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ बघा, तर मला कसे वाटतात. कोमलताई म्हणतात हो तुम्हीच या घरी माझ्या ताई. स्वप्नात येते पाट पाट. ताई मग अशी लाईव्ह चालू केली होती मी, लय कमेंट केल्या पण बोलली नाही. लय त्रास होत होता तुला ताई, वाईट वाटलं मला. हा लय त्रास होत होता, खोकला वगैरे सर्दी, काय सांगू नका. डोकं तर लय जाम झाले. दाजी ऐकत आहेत. हा थँक्यू सपोर्टिंग मेसेजसाठी. नवनाथ दादा हो तुमच्या कमेंट वाचत होते मी, पण रिप्लाय नाही देऊ शकत होते, कारण भैया होता. नवनाथ मामा मम्मीची तब्येत खराब आहे वगैरे बोलत होता, मी ऐकत होते, कमेंट दिसत होत्या मला तिथं. ताई दवाखान्यात जा, इंजेक्शन घे, गोळ्या औषध टायमाला खा आणि लवकर बरी हो. हो नक्की दादा, दवाखान्यात जाऊन आले पण तरी पण फरक नाही. उद्या मंगळवार आहे, हाय का नाही? जाऊया का आपण दोघं मस्तवाचा निवद खायला? सपोर्टिंग मेसेजसाठी थँक्यू दोघी ताईंनो. नवनाथ दादा आता आराम करते, लाईव्ह बंद करू. थँक्यू सपोर्ट केल्याबद्दल. एक बकरी कापू, मग सर्दी जाईल का? आई तुळजा भवानीच्या चरणी प्रार्थना